तर आमदार अपात्रता सुनावणीसाठी आता सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे। सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिली आहे। विधानसभा अध्यक्षांनी 3 आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती, मात्र कोर्टाने 10 जानेवारीपर्यंतच वेळ दिलाय। विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात 2 लाख कागदपत्र आहेत, त्यामुळे निकाल द्यायला वेळ लागेल असं म्हटलं होतं। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की जो तुम्ही मला शिवसेनेसंबंधी अपात्रतेबद्दल जो शिवसेनेच्या आमदारांबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्याच्यात तुम्ही मला सांगितलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा। त्यांनी असं सांगितलंय की मी 20 डिसेंबरला ह्याच्यात आर्ग्युमेंट क्लोज करणार आहे आणि माझा फैसला जजमेंट जो आहे तो रिझर्व्ह ठेवणार आहे। पण ह्याच्यात 2,71,000 पानांचे सबमिशन असल्यामुळं मला 31 डिसेंबरपर्यंत हा फैसला देणं हा हे जजमेंट ऑर्डर देणं शक्य होणार नाही, तर मला 3 आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा। 10 तारखेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या अपात्रतेबद्दल निर्णय हा 10 जानेवारीपर्यंत येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।